पतीपासून वेगळी प्रियकरासोबत राहणाऱ्या 34 वर्षीय विवाहितेवर चौघांनी 4 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय। वाळूज महानगरमध्ये ही घटना घडली असून आरोपींनी महिलेच्या 6 वर्षीय मुलीवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। याबाबत वाळूजच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेच्या फिर्यादीत म्हटलं आहे की 8वीत असताना 2007 साली शाळेची एक दिवसीय सहल गेली होती। तिथे एका मुलाशी भेट झाली। हळूहळू या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं। हे प्रेम प्रकरण घरच्यांना समजताच 2010 साली आई वडिलांनी दुसऱ्या युवकासोबत माझं लग्न लावलं। नवऱ्यासोबत 2-3 वर्ष राहिल्यानंतर ती 2012 साली प्रियकरासोबत पळून गेली। त्यानंतर 5 ते 6 वर्ष ती लिव्ह इन मध्ये राहत होती। प्रियकरापासून महिलेला 13 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी आहे। 2020 मध्ये प्रियकराचा मोठा भाऊ घरी आला होता। तेव्हा रात्री सर्व झोपलेले असताना त्यानं जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। हे प्रियकरालाही माहित होते। त्या दोघांच्या संगणमतानं हे सर्व होत होतं असं तिनं म्हटलंय। 2022 साली प्रियकराचा चुलत भाऊ हा घरी मुक्कामी आला असता त्यानं प्रियकर घरात असतानाच बळजबरीनं संबंध ठेवले। मात्र प्रियकर काहीच बोलला नाही। त्यानंतर प्रियकरानं महिलेलाच मारहाण केली। या गोष्टी घरात सांगू शकत नसल्यानं महिला गप्प बसून राहिली। त्यानंतर तिनं प्रियकराचं घर सोडून दिलं। आता या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। SS न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।